हाय ऑल, वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण ह्या लोकेशनवर सनसेट एन्जॉय करायला आलो होतो. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि प्लीज टू कमेंट अस आणि आमच्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला वेळ न घालवता आजच्या ब्लॉगला सुद्धा आपण सुरुवात करूया आणि बघूया आज या ब्लॉगमध्ये काय काय इंटरेस्टिंग असणार आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला टर्कीज, डक्स हे सगळं दाखवलं होतं. ते इकडे हे सगळे फार्म ॲनिमल्स ते ठेवतात, हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर ह्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे त्यासाठी एकदा प्रीकॅप बघून घ्या. एन्जॉय केलं आपण, खूपच सुंदर लोकेशन. सो आता सनसेट तर झालेला आहे आणि आपण चाललेलो आहोत हॉर्स रायडिंगसाठी. सो आपण हॉर्स रायडिंग अरेनामध्ये नाही करणार आहोत, आपण फार्म हाऊसच्या बाहेर जाणार आहोत सो दॅट आपल्याला तिकडचीसुद्धा ब्युटीचा अनुभव घेता येईल. सो चला आपण जाऊया. आपण हॉर्स रायडिंग करता करता छानशी कविता मी तुम्हाला ऐकवते. आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीत, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख सेंड करता येत नाही, जुने पावसाळे उडून गेलेत डिलीट झालेल्या फाईलसारखे, अन घर आता शांत असतं रेंज नसलेल्या मोबाईलसारखे, हँग झाले PC सारखी, मातीची स्थिती वाईट, जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट, 21व्या शतकातील पिढी भलतीच क्यूट, कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झाले म्यूट, कम्प्युटरच्या चिपसारखा माणूस मनानं खुजा झालाय, अन मदर नावाचा बोर्ड त्याच्या आयुष्यातून वजा झालाय, फ्लॉपी डिस्कमध्ये आता संस्कारांनाच जागा नाही, अन फाटलेली मनं साधणारा इंटरनेटवर धागा नाही, विज्ञानाच्या गुलामगिरीत एवढी मोठी चूक, रक्ताच्या नात्यांनाही आता लागते फेसबुक. तर कविता आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि त्यावर तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट करा. तर असंच आपण संध्याकाळचा टायमिंग मस्तपैकी हॉर्स राईड करत करत फार्म हाऊसच्या बाहेर मस्तपैकी फिरायला जायला निघालो होतो. कुठे हाय काय मम्माला होय होय पाठी मागं सगळं क्लिअर आहे. फक्त समीरला मी बोललो होतो काल, मला बोललो होतो की तर हा जो रस्ता तुम्ही बघताय तो फार्म हाऊसच्या एंट्रन्सचा रस्ता आहे आणि आपल्या राईट हँड बाजूला तिथे छानसं गेमिंग झोन आहे लहान मुलांसाठी आणि इंडोर गेम्स ठेवलेले आहेत मोठ्या लोकांसाठी सुद्धा. तर आपण ह्या एंट्रन्समधून आज जाऊया आणि तिथे बघू शकता काकू आपल्यासाठी गेटजवळ वाट बघत थांबल्या आहेत, कारण आपण ही मनूला घेऊन बाहेर हॉर्स राईड करायला घेऊन गेलो होतो. तर संध्याकाळी सगळे जसं मी तुम्हाला सांगितलं फॉक्स वगैरे दिसायला लागतात, तर त्यामुळे आणि बाहेर सगळा जंगल एरिया आहे आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये तर सांगितलंच होतं की इथे वाईल्ड ॲनिमल्ससुद्धा दिसतात. त्यामुळे त्या थोड्या काळजीत होत्या की लहान बाळाला घेऊन बाहेर नाही जायला पाहिजे होतं. सो आम्ही मस्तपैकी शॉपिंग करून आलेलो आहोत. जेवण बनवायला आपण सगळं चिकन वगैरे घेऊन आलेलो आहोत. इथे आपल्या मस्तपैकी गरमागरम भाकऱ्या आलेल्या आहेत. काय झालं लागलं आणि आता आपण इथे चिकन बनवणार आहोत. सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत.
Would you like to listen to all your favorite music without advertisement? सो आता मनूची फरमाईश आहे की तिला मॅगी खायची आहे, त्यामुळे मी मॅगी बनवायला घेतली आहे. कारण बराच वेळ झाला, आम्ही फिरून वगैरे आलो, तिला भूक लागली. सो क्विकली आपण मॅगी बनवूया आणि मग पुढच्या रेसिपीज बनवण्यासाठी स्टार्ट करूया. सो कुणाकुणाला मॅगी आवडते ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मॅगी बनवताय त्यासुद्धा रेसिपीज आमच्यापर्यंत पोचवा कमेंट करून किंवा DM सुद्धा करू शकता इंस्टाग्राम. मॅगी बनेपर्यंत चला आपण डान्स एन्जॉय. हो. सो काय बनवलंय आता? मॅगी बनवली आहे मनूला. अरे मॅगी खाणार ना? मनू चिप्सू खाते, मॅगी खाते आणि काय काय खाते तू? हां. आणि तू डान्स पण करते. मला देते. मला देते. शेअरिंग इज. तू गिटार वाजवलं? तू हॉर्स राईड केलं? तू स्विमिंग केलं? अजून काय काय केलं? ट्री हाऊसला गेलं? तू एन्जॉय केलं? तू एक्सायटेड झालं? सो कसा वाटला काय लोकेशन? खूप सुंदर लोकेशन आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्ही बघालच कुठल्या लोकेशनला आम्ही आहोत आणि नक्की इथे एकदा तरी बुकिंग करून या आणि इकडचा स्वाद घ्या. खूपच छान. मँगो फार्म पण तुम्ही याला म्हणू शकताय कारण सगळ्याकडे आंब्याची झाडं आहेत आणि विदाऊट कोणती पावडर यूज करता किंवा कोणतेही फर्टिलायझर न यूज करता इकडे मँगो ट्रीजवर मँगोचं कल्टिवेशन होतं. सो तुम्ही या आणि इकडचे मँगोसुद्धा टेस्ट करा. आपण आहोत रत्नागिरीमध्ये. सो आता पुढे बघूया आपण कसा प्रवास करतोय ते. किचन सेटअप दाखवलं का? दुपारी दाखवलेलं मी. बाहेरचं एकदा दाखव. आता मी रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. एकदम थंडगार वारा सुटलेला आहे. ते बसायला अरेंजमेंट केलेले आहेत आणि इथे माहिती मिळाली आहे, ज्यांच्या इथे आपण राहतो त्यांनी सांगितलेलं आहे बिलकुल पण बाहेर कुठे जाऊ नका. इथे सुद्धा बसताना काळजी घ्या कारण इथे बिबट्या म्हणजे लेपर्ड इथे फिरत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला फॉक्स बघायला भेटतात. मोरसुद्धा येतात कधी कधी कारण जवळपास या फार्मच्या जवळ कुठेच पाणी नाही आहे. तर कधी कधी ते प्यायला इकडे पाणी म्हणून येतात कारण इथे विहीर आहे आणि ते पाणीसुद्धा ते लोक प्लांट्सला टाकण्यासाठी स्टोअर करतात. तर स्टोरेज आहे वॉटरचं, तर इथे प्यायला येतात. तर बघूया आता आपल्याला काय काय दिसतंय. आपल्या सकाळी तर फॉक्स दिसलेले होते. ते व्हिडिओ तर तुम्हाला अगोदर या ब्लॉगच्या अगोदरच दिसणार आहे. तर बघूया अजून आपण काय काय बघणार आहोत. तर चला आता आपण जेवण करूया. चिकनची कशी रेसिपी बनवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते.
तर आता आपलं फ्राय चिकन बनवून झालेलं आहे. इथे आपण चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी स्टार्ट करतो आहे. त्यासाठी चिकन वॉश करून घेतलेली आहे आणि बारीक त्याचे पीसेस पण करून घेतले. इथे कांदा पण चॉप करून घेतला आहे. तेल टाकलेलं आहे. मग आता अख्खा खडा मसाला टाकूया. तर अख्खा खडा मसाला व्यवस्थित कुक झाल्यानंतर आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात एक एक टाकायला स्टार्ट करणार आहोत. सो आता आपण या अख्ख्या खडा मसाला कुक झालेले आहेत, त्यामुळे आपण चॉप केलेले अनियन्स त्याच्यात ॲड करणार आहोत आणि त्यानंतर पुढे ऑल ड्राय मसालासुद्धा ॲड करूया. तोपर्यंत मनूचं काय चाललेलं आहे तर चला आपण बघूया मनू काय करते. काय नखं चाललंय, काय नखं चाललंय. तर फायनली आपण चिकन बनवायला सुरुवात केलेली आहे. तर ड्राय मसालेज आपण त्याच्यात एक एक करून ॲड करूया आणि मग ते परत कुक करायला ठेवूयात. सो ड्राय मसालाजमध्ये आपण सगळ्यात अगोदर टर्मरिक आणि अग्रिकोळी मसाला ॲड केलेला आहे. तर आजचा दिवस कसा वाटला आहे तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि इथेच आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण एंड करतोय. अशी छान छान ब्लॉग घेऊन मी भेटते तुम्हाला उद्या सकाळी. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा. बाय, गुड नाईट, टेक केअर. गुड मॉर्निंग. So starting with a new day in the same blog. सो गुड मॉर्निंग गाईज. अजूनही मनूची सकाळ झालेली नाही आहे. मम्मा तिला उठवायचा प्रयत्न करते आणि आता बघा इथे काय वेदर आहे. म्हणजे आपल्याकडे पावसाळ्यात जसं लोणावळ्यामध्ये असतं तसं मनू सणाला क्लॅप करा पटकन क्लॅप. मला करू दे. मनू अय्या कॅमेरामध्ये कोण आहे? पेपा पिग. कॅमेरामॅन. हा कॅमेरामॅन माझा आहे. हा माझा आहे. आणि जकूझी कोणाचं आहे? वेर इज जकूझी? जायचंय तुला? ते जायचं आंघोळ करायला जायचं. बर्ड बघ कशी सिंग करतात. बबल्स मध्ये जायचं आंघोळ करायला. काय नाही ड्रेस नाही ओला करणार. बघू शकताय आमचे आउटफिट्स आम्ही मॅच केले आज. तर तुम्हाला आमचे आउटफिट्स कसे वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. आम्ही रेडी झालोय आणि निघालोय आता. आपण इथून चेकआउट केलेलं आहे. से बाय टू जकूझी. बाय जकूझी. छान एन्जॉय केलं आपण. खूपच सुंदर लोकेशन होतं हे. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. सो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि असे छान छान ब्लॉग घेऊन आम्ही परत येतो. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग शेअर करायला आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.